ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजवणाऱ्या बुलढाण्यातील जवान संतोष मोरे यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। जखमी अवस्थेतही त्यांनी शत्रूवर हल्ले चढवत अदम्य शौर्य दाखवले। बुलढाणा जिल्ह्यातील संतोष मोरे या तरुणाने भारतीय सैन्यात सेवा बजावत देशासाठी शौर्याचे उदाहरण घालून दिले आहे। ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्यांनी पाकिस्तानवर तब्बल 52 तोफेगोळे डागत शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले। या कारवाई दरम्यान पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात संतोष मोरे जखमी झाले। त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असतानाही त्यांनी हार मानली नाही। एकाच हाताने त्यांनी पुन्हा 14 फायर करत शत्रूंवर हल्ला चढवला। त्यांच्या या पराक्रमाची दखल घेत भारत सरकारने त्यांना स्वातंत्र्य दिनी शौर्य पुरस्कार जाहीर केला होता। नुकताच 28 मार्च रोजी सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। दरम्यान बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी त्यांचा सत्कार करत त्यांच्या शौर्याला सलाम केला। माझं नाव हवालदार संतोष भगवान मोरे। मी 34 मराठा फील्ड रेजिमेंट कॅसिनो 2 मध्ये कार्यरत आहे। मला नुकत्याच मागच्या गत स्वातंत्र्य दिनी शौर्य पुरस्कार अनाउन्स झाला होता। आता 28 मार्च 2026 ला मी तो लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांच्या हस्ते तो रिसीव्ह केलेला आहे। मी ऑपरेशन सिंदूरमध्ये 7 ते 10 मे दरम्यान झालेल्या पाकिस्तानवर हल्ले करताना मी 52 तोफगोळे फायर केले होते। दरम्यान मला 9 तारखेला रात्री पाकिस्तानी आर्टिलरी काउंटर फायरिंगमध्ये मला त्यांच्या आरटी फायरिंगच्या स्प्लिंटरचा तुकडा लागला होता माझ्या उजव्या हातामध्ये। मी डाव्या हाताने फायरिंग करून 14 राऊंड पाकिस्तानवर मारले। याची दखल घेत मला भारत सरकार व रक्षा मंत्रालयाने शौर्य पुरस्कार अनाउन्स केला होता आणि आता मी तो रिसीव्ह केलेला आहे।